महत्वाची बातमी, मनसेचा आज 18वा वर्धापन दिन आहे। मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त नाशिकमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आणि राज ठाकरे नाशिकमधून लोकसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकणार आहेत। 3 दिवसाचा दौरा आहे राज ठाकरे यांचा आणि आज वर्धापन दिन होतोय। जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। नंदकिशोर गावंडे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। नंदकिशोर, कशा पद्धतीने तयारी मनसेकडून नाशिकमध्ये करण्यात आली आहे? नक्कीच वृषाली, आपण बघतोय 18 वर्ष मनसेचा जो संघर्ष आहे तो सध्या सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतं। मात्र या संघर्षाच्या दरम्यान महानगरपालिकेत पहिली जी सत्ता दिली मनसेला ती याच नाशिक शहरानं दिली आणि आज नाशिक शहरात मनसेचा 18वा वर्धापन दिन साजरा होतोय। खरं तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे गेले 3 दिवस राज ठाकरे हे नाशिकच्या दौऱ्यात नाशिकच्या स्थानिक शाखा ज्या आहेत त्यांना भेटीगाठी राज ठाकरे देत आहेत। विविध शाखेचं उद्घाटन, पक्षप्रवेश या निमित्तानं होत असलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि आज मनसेसाठी महत्त्वाचा दिवस आहे, नाशिकसाठी महत्त्वाचा दिवस आहे, कारण याच नाशिक शहरामध्ये मनसेचा हा 18वा वर्धापन दिन साजरा होतो आणि त्यासाठी जी तयारी आहे ती आता अंतिम टप्प्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। राज ठाकरे 10 ते 11च्या दरम्यान या ठिकाणी येतील आणि कार्यकर्त्यांना संबोधित करतील। नेमकं राज ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र लोकसभेच्या निवडणुका आता उंबरठ्यावरती आहेत, त्यामुळे राज ठाकरे नेमकं लोकसभेच्या निमित्तानं नेमकं काय कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आणि काय नेमकं आवाहन करणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच, धन्यवाद नंदकिशोर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।